नमस्कार. संकल्प फाउंडेशनच्या वतीने मी आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या या संवाद सारथी वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या NGO विषयी 2 मिनिटात इथं माहिती देतो. आमचं NGO गेले 12 वर्ष झाले महाराष्ट्रातल्या विविध भागात ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून काम करत आहे. आमच्या NGOचं मुख्य तत्व महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं NGO काम करतं. गेल्या 12 वर्षात ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य अं, यासोबतच जलसंधारण अशा अं, महिला सबलीकरण अशा विविध विषयांवर आमचं NGO काम करतं आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून आमचं काम चालत असतं. एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी या ठिकाणी शेअर निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना धारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन माध्यमातून वेबिनार सिरीज सुरू केली ऑगस्ट 2020 पासून. त्याच्यात ग्रामीण विकास असेल, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतीच्या विविध पद्धती जसं योगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग हे सगळं सुरू असताना जेव्हा कोरोना काळात लोकांना टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरच्या स्क्रीनची खूप सवय झाली होती. तर त्यावर कसं कंट्रोल करायचं त्यासाठी देखील आमच्या NGOने ऑनलाईन माध्यमातून पॅरेंट्स आणि स्टुडंटसाठी वर्कशॉप घेतले की या स्क्रीन टायमिंग कसा कंट्रोल करायचा. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही ऑनलाईन वेबिनारचं आयोजन केलं. यासोबत विश्वशांती, जलसुरक्षा, आरोग्य अशा विविध सामाजिक अ, प्रबोधनावर पण आम्ही या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन केले. हे सगळं करत असताना असं जाणवलं की आपण असं काही वेगळं उपक्रम हाती घेऊ शकतो का? तर आम्हाला असं जाणवलं की नाही, काहीतरी एखादा संवादात्मक कार्यक्रम व्हायला पाहिजे. आम्ही खूप लोकांशी चर्चा केली आणि आमचे मुख्य मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने
15 ऑगस्ट 2022 भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या उपक्रमाची सुरुवात केली. आज आपण 166व्या पुष्पात आहोत. हे सगळं करत असताना असंच जाणवलं की जेव्हा हे सुरुवात केली की हा संवाद कोणाशी आणि का केला पाहिजे. तर मनात वाटत होतं की संवाद असाच घेतला पाहिजे की जिथं संघर्ष खूप जास्त आहे. मग आम्ही ठरवलं की जे पण अपंग व्यक्ती आहे, डिफरंटली एबल व्यक्ती आहे, त्यांना इन्व्हाइट करायचं आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घ्यायचा. कारण त्यांना त्यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो. मग ते त्यांचं जीवन जगत असताना स्वतःतल्या कमी ओळखून त्यावर कशी मात करतात, आपल्या लाईफचं बॅलन्सिंग कसं करतात, ते जेव्हा शिकत असतात शाळा कॉलेजेसमध्ये, ते व्यवसाय नोकरी किंवा त्यांच्या करिअरमध्ये झटत असतात, किंवा ते सामाजिक क्षेत्रात वावरताना, सामाजिक कार्य करताना, एक खेळाडू म्हणून खेळ खेळताना ते स्वतःला कसं जुळवून घेतात आणि नुसतं जुळवतच नाही, तर ते स्वतःला सिद्ध देखील करतात. तर हा सगळा त्यांचा जीवन संघर्ष जाणून घेण्यासाठी आम्ही ह्या व्याख्यानमालेची सुरुवात केली. आणि निश्चितच प्रत्येक वेळेस इथं जे पण महानुभाव येतात, त्यांच्याकडून आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात आणि त्या ऑनलाईनच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळत आहे. निश्चितच इथं येणारे प्रत्येक महानुभाव त्यांच्या जीवनात संघर्ष करत करत ते स्वतःला सिद्ध करत असतात आणि इथपर्यंत पोहोचत असतात. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजचे वक्ते प्रथम इंगळे यांचा परिचय करून देण्यासाठी अंजली मॅडमला विनंती करतो आणि सर्व प्रेक्षकांचे पुनश्च एकदा स्वागत करतो या व्याख्यानमालेसाठी. अंजली मॅडम. थँक्यू विशाल सर. मित्रमैत्रिणींनो, आजच्या या संवाद सारथी पुष्पामधून आपण या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी आज संवाद साधणार आहोत. ते व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांनी सेरेब्रल पाल्सी या अपंगत्वाला अडथळा न मानता आव्हान म्हणून स्वीकारलेला आहे आणि ज्यांनी संघर्षातूनच आपली ओळख घडवली आहे आणि क्रीडा तसेच सामाजिक सेवा क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा देखील उमटवला आहे. आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कसबा वालवे गावचे सुपुत्र, राष्ट्रीय स्तरावरील पॅरा ॲथलीट, क्लब थ्रो आणि बोशिया या खेळांचे राष्ट्रीय खेळाडू, तसंच राज्यस्तरीय क्लब थ्रो रौप्य पदक विजेते आणि संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रथम रामराव इंगळे. सेरेब्रल पाल्सी असूनही त्यांनी BCA शिक्षण घेतले आहे. तसंच ते सध्या पॅरा ॲथलीट म्हणून देश पातळीवर महाराष्ट्राचे नाव देखील उज्ज्वल करत आहेत. क्लब थ्रो आणि बोशिया या खेळांमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवत राज्यस्तरीय क्लब थ्रो स्पर्धेत रौप्य पदक पटकावून आपल्या जिद्दीचे आणि मेहनतीचे प्रत्युत्तर दिले आहे. तसंच खेळांबरोबरच समाजाचे भान जपत गरजू घटकांपर्यंत पोहोचून मदत करणं हे त्यांचं सामाजिक कार्याचं प्रमुख उद्दिष्ट देखील आहे. ते शिवशाही प्रतिष्ठान कोल्हापूर या संस्थेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून समाजासाठी सातत्याने प्रेरणादायी काम करत आहेत. पुस्तक वाचन हा त्यांचा आवडता छंद असून विचारशीलता, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवतो की अपंगत्व शरीरात असू शकते, पण स्वप्नांना अपंगत्व कधीच नसते. आज विकलांगता के साथ प्रथम का सुनहरा जीवन या अत्यंत प्रेरणादायी विषयावरती ते या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधणार आहेत, जो केवळ ऐकण्यापुरता मर्यादित नसून आत्मविश्वास जागवणारा, नवी दिशा देणारा आणि पुढे जाण्याची ऊर्जा देणारा असेल. चला तर मग संघर्षाला सामर्थ्य बनवणाऱ्या, यशाला समाजसेवेची जोड देणाऱ्या आणि अपंगत्वाला ओळख बनवणाऱ्या माननीय प्रथम रामराव इंगळे यांना मी आपल्या या मंचावरती आमंत्रित करते.
धन्यवाद अंजली मॅडम. मी पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांचे खूप खूप स्वागत करतो आणि प्रथम इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. खूप खूप स्वागत आहे प्रथमजी. आपण अनम्यूट करून. धन्य धन्यवाद विशालजी, तुम्ही आज माझ्यासारख्या तरुणाला खरे तर इथे येऊन आपल्या प्रवासाबद्दल माहिती देण्यासाठी बोलवलं, निमंत्रित केलं. आज योगायोगानं राजमाता जिजाऊंची त्यांच्या नजरेतून स्वराज्यासारखं देखणं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार झालं. त्या राजमाता जिजाऊंची जयंती, तसंच आज राष्ट्रीय युवक दिन, स्वामी विवेकानंद, ज्या स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्मपरिषदेतून प्रबंध विश्वाला भारताची संस्कृती आणि भारताच्या परंपरेचं दर्शन करून देतात, त्या दोन्हींना मी वंदन करतो आणि माझ्या प्रवासाला सुरुवात. तर लहानपणी ज्यावेळेला मला समजलं की मला डिसेबिलिटी आहे, सेरिब्रल पॉल्सी सारखा एक गंभीर आजार माझ्यामध्ये विकसित झाला असेल, ज्यावेळेला मला समजलं त्यावेळेला मी खचून गेलो नाही. कारण माझ्या पाठीमागे आई वडील नावाची दोन दैवत आजही हिमालयासारखी माझ्या पाठीमागे उभे आणि त्यांनी मला सपोर्ट केला, पाठिंबा दिला. त्यांच्या जोरावरतीच आज मी नॅशनल मध्ये आपल्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करू शकतो. उलट प्रो या इव्हेंट मध्ये 27 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये मला रौप्य पदक प्राप्त झालं आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने कोल्हापूर जिल्हा जो शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्या शाहू महाराजांनी संबंध विश्वाला समतेचा संदेश दिला. त्या शाहू महाराजांच्या जिल्ह्यातून मी येतो आणि त्या मातीचं ऋण फेडण्याची संधी मला या गेमच्या माध्यमातून मिळाली. मी बोशिया आणि क्लब प्रो अशा दोन्ही गेम मध्ये नॅशनल लेवलला रिप्रेझेंट करणार आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी लहानपणी ज्यावेळेला मला काही समजत नव्हते, एक काळ असा होता की मला उठून बसता येत नव्हतं. पण हे सगळं शक्य झालं माझ्या आई वडिलांच्या जिद्दीने, माझ्या फॅमिलीच्या सपोर्टने. मला उठून बसता येत नसताना सुद्धा त्यांनी हार मानली नाही. मी ज्यावेळेला जन्माला आलो त्यावेळेला मला डॉक्टरनी गॅरंटी दिली नव्हती की हा जास्त दिवस जगू शकेल किंवा असं सांगितलं होतं. पण माझ्या आई वडिलांची इच्छाशक्ती इतकी होती की आपण या मुलाला कसंही करून वाढवलं पाहिजे, कसंही करून जगवलं पाहिजे आणि त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती आज मी आपल्या सर्वांच्या समोर आहे. मी निश्चितपणानं मला जे माझ्या वाट्याला जसे आई वडील आले तसेच प्रत्येकाच्या वाट्याला जर आई वडील असे आले तर निश्चितपणानं आपल्यातला प्रत्येक जण हा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही, अशी मला खात्री आहे. आणि मी नेहमी सांगत असतो सर की पायाने चालणाऱ्या व्यक्ती हा फक्त अंतर कापत असतात, पण जी डोक्याने चालतात ती इतिहास घडवत असतात. तोच इतिहास घडवण्याची संधी मला खऱ्या अर्थाने प्राप्त झाली. त्यामुळे आपण सर्वांनी सुद्धा या प्रवासामधून काहीतरी प्रेरणा घ्यावी या दृष्टिकोनातून मी आज इथे बोलतो. लहानपणी अपंग म्हणून जीवन जगत असताना मला घरच्यांनी कधी असं जाणूनच दिलं नाही की मी दिव्यांग आहे. मला असं सातत्यानं सांगण्यात आलं तुझ्यात काहीतरी वेगळं आहे, डिफरंटली एबल. अपंग म्हणजे अपंग म्हणण्यापेक्षा आपण डिफरंटली एबल असा शब्द प्रयोग केला. तुझ्यात काहीतरी वेगळी क्षमता आहे आणि तू काहीतरी करू शकते, या सगळ्या गोष्टी मला सांगण्यात आल्या. आणि म्हणून आज मला ही प्रेरणा मिळाली. असं मला आज 2 मेडल मिळाले, ते यश मिळाले, ते मी माझ्या आई वडिलांच्या चरणी ठेवतोय. आणि आपल्याला मला सांगायला आवडेल की शाळेमध्ये जेव्हा जॉब होतो माझ्या मित्रांशी सुद्धा प्रचंड साथ मला आजपर्यंत आहे. मी शाळेमध्ये जेव्हा शाळेमध्ये जायचो, मला कुठेही बाहेर खेळायला म्हणजे खेळायची सुट्टी झाल्यानंतर माझे मित्र स्वतः मला उचलून बाहेर खेळ मैदानावरती न्यायचे, खेळ बघायला न्यायचे. ट्रिपला सुद्धा ज्या ज्यावेळेला आमची ट्रिप जायची त्यावेळेला सुद्धा माझ्या मित्रांनी कायमपणाने माझ्या सोबत राहून माझी काळजी घेतली.
कुटुंबा इतकीच माझी काळजी माझ्या शाळेमध्ये घेण्यात आली. माझं प्राथमिक शिक्षण सुद्धा माझ्या गावामध्ये झालं आणि माध्यमिक 5वी ते 10वी ते कसबा वयाच्या नांदगाव येथे माध्यमिक विद्यालयामध्ये मी शिक्षण पूर्ण केले. आणि हे शिक्षण पूर्ण करत असताना सगळ्या शिक्षकांचा पाठिंबा, सगळ्या स्टाफचा पाठिंबा आणि माझ्या सोबतच्या वर्गमित्रांचा पाठिंबा त्याच्या जोरावरती मी आजपर्यंत पुढे आलो आणि माझं शालेय जीवन अतिशय सुखाचं आणि समाधानाचं गेलं. त्याचं कारण माझे मित्र प्रत्येक वेळेला माझ्या मदतीसाठी ते धावून आले, न मागता मदतीसाठी धावून आले. मैत्री कशी असावी तर निश्चितपणानं अशी असावी. जशा पद्धतीनं संभाजी महाराजांना कवी परीक्षांची साथ होती त्याच पद्धतीने मैत्री असली पाहिजे असं मला वाटतं. आणि मित्र जर सोबत असतील तर आपण कुठल्याही संकटावर मात निश्चितपणे करू शकतो हा मला विश्वास आहे. त्याच्यानंतर 10वी नंतर 11वी 12वी शिक्षण डिग्री होते घेतले. तिथे सुद्धा मला चांगले पर्सेंटेज मिळाले. जवळ 70% 12वीला नक्की झाले. त्याच्यानंतर मी IT सेक्टर मध्ये थोडासा माझा इंटरेस्ट असल्यामुळे बीसीए करण्याचं आणि गारगोटी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे बीसीए मध्ये मी ऍडमिशन आणि हे आता ऍडमिशन करत असताना शिक्षण तर घेतलेच पण त्या कॉलेजमध्ये मला अतिशय म्हणजे भावापेक्षा जास्त प्रेम करणारे मित्र माझ्या सोबतीला मला मिळाले आणि त्यांचे मी खरंच आभार शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही अशा पद्धतीने तुम्ही मला साथ दिली. खरं तर आपल्या सर्वांना मी सांगतो असे मित्र या आयुष्यामध्ये असले पाहिजे. आज मी कुठेही जाऊ शकतो कुठेही वावरू शकतो त्याचे कारण माझे मित्र माझे शिवणगडी माझ्यासोबत कायम कधीपण असतात. त्यांची मोलाची साथ मला आहे. आणि अशीच साथ ही निश्चितपणानं आपल्या जर दिव्यांग बांधवांना लाभली त्यांचे सुद्धा जीवन माझ्यासारखेच सुख समृद्धीचे जाणार आहे. मला असं वाटतं की आपण अजून दिव्यांग बांधवांच्यासाठी काय करू शकतो काय याच्याकडे माझा थोडासा प्रयत्न आहे. मी शिवशाहीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून गेले आता 2 वर्ष काम करतो. हे काम करत असताना सामाजिक भान कुठेतरी आपण राखलं पाहिजे. समाजाचं आपण कुठेतरी देणं लागतो काहीतरी आपण समाजाला दिले पाहिजे या माध्यमातून मी हे काम करतोय आणि आमच्या या शिवशाहीच्या माध्यमातून ब्लँकेट्स वाटप असते किंवा अनेक अनेक जेवण म्हणजे गरजू लोकांना जेवण असो शैक्षणिक साहित्य वाटप असो अशा विविध प्रकारचं सामाजिक काम आम्ही या माध्यमातून करतो. खरं तर माझ्या आयुष्याला दिशा मिळणार एक वळण माझ्या आयुष्यामध्ये काही महिन्यापूर्वी आलं ते म्हणजे संतोष रांजणे आणि त्यांची पॅरा स्पोर्ट्स अकॅडमी. खरं तर या सगळ्या माझ्या पॅरा स्पोर्ट्स अकॅडमी कोल्हापूर या सगळ्या मंडळींनी माझ्या आयुष्याला नवं वळण देण्याची भूमिका घेतली आणि तिथूनच माझा हा खेळाचा प्रवास सुरू झाला. संतोष दादा आणि त्यांचे सगळे सहकारी श्रीकांत पाटील असतील एकाजी चौधरी असतील किशोर तावडे असतील सुप्रियाताई तावडे जानकीताई मुखाशी कामचंद सचिन दादा घालते ही सगळी मंडळी मला भेटण्यासाठी आमच्या गावी आली आणि गावी आल्यानंतर मला गेम बद्दल काय माहिती नव्हतं काही अवेअरनेस नव्हतं आणि निश्चितपणानं माझ्यातला आत्मविश्वास वाढवण्याची भूमिका दिली होती. माझ्यातल्या क्षमता जाणून घेऊन योग्य सेवा मला देण्याचे तुम्ही काम केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी कोल्हापूर जिल्ह्याला प्रथम स्पोर्ट प्रो इव्हेंट मध्ये मला सिल्वर मेडल प्राप्त झाले आणि त्याबद्दल मी त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हे सगळं यशाचे माझं नाही पण माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचे यश आहे असं म्हणून आम्ही त्याची केली. ही पॅरा स्पोर्ट्स अकॅडमी ज्यावेळेला स्थापन झाली त्यावेळेला एक वाक्य एका टॅगलाईन खाली पॅरा स्पोर्ट्स अकॅडमी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी चालू केली ती म्हणजे सहानुभूती नको तर संधी हवी आहे. अपंगांच्याकडे दिव्यांगांच्याकडे बघताना ज्या पद्धतीने सहानुभूतीने विचारायचं ते न बघता आम्हाला सुद्धा समान संधी प्राप्त झाली पाहिजे
समाजामध्ये आमचे सुद्धा एक सन्मानाचे स्थान निर्माण झाले पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही ही अकॅडमी स्थापन केली. आणि ह्या अकॅडमी स्थापन करत असताना जवळजवळ पहिलंच वर्ष आमचं होतं आणि जवळजवळ 25 खेळाडू या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये उतरले. 25 पैकी सर 23 खेळाडूंनी मेडल प्राप्त केले. हे आमच्यासाठी सर्वोच्च यश मान आहे. आणि त्यातील 7 खेळाडूंची नॅशनलसाठी निवड झाली. खरं तर अभिमानाची गोष्ट आमच्या सर्वांसाठी. आणि मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टीतलं पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे. माझं असं म्हणणं आहे, आज इतक्या वर्षानंतर या इव्हेंट मधून मला प्राप्त झालं, पण माझ्यासारखे अजून असंख्य प्रथम तयार झाले पाहिजे. त्यांच्या सुद्धा जीवनाला कलाटणी त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळाली पाहिजे. ही भूमिका घेऊन मी पुढे चालली. माझं मेडल मिळालं म्हणून मी थांबणार नाही, तर माझ्यासारखे अजून तरुण कसे या समाजात पुढे येतील, त्यांना चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म आपल्याला कसं देता येईल ह्या पद्धतीचं काम आपल्याला करायचं. त्यामध्ये माझं स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल, पण माझ्यासारखे तरुण या ठिकाणी पुढे आले पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही काम करू. आणि निश्चितपणाने आमच्या या सगळ्या कार्याला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने यश येईल अशी खात्री आणि अपेक्षा आहे. जर आपण परदेशामध्ये जर बघितलं तर परदेशामध्ये ज्या पद्धतीने दिव्यांगांना ट्रीट केलं जाते, ज्या पद्धतीचा रिस्पेक्ट त्यांना दिला जातो, त्याच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा तो बदल घडवून आणायचा मला ती जिद्द आहे की मी तो बदल आपल्या सर्वांच्या ताकदीवर आणि शक्तीवर तो बदल घडवून आणू. ते आम्हाला संधी प्राप्त झाली पाहिजे, समान अधिकार प्राप्त झाले पाहिजे. त्याच्या 5 वर्षामध्ये माझा दिव्यांग बांधव कुठं असेल त्याची ब्लू प्रिंट घेऊन मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील असतील सर्व मी आज दिव्यांग बांधव आज माझ्या ह्या इंटरव्ह्यू बघतोय मी आश्वस्त करू इच्छितो. पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल कशा पद्धतीचा घडवता येईल याची ब्लू प्रिंट घेऊन मी पुन्हा एकदा आपल्याच प्लॅटफॉर्मवरती निश्चितपणाने येईल. माझं त्याच्यावरती काम सुरू आहे की निश्चित ज्या एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर व्हीलचेअर घेऊन गेल्यानंतर अशा पद्धतीने तिथं ऍक्सेसेबल व्हीलचेअर त्या ठिकाणी जाईल. एखाद्या थिएटरमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने आमच्या दिव्यांग बांधवांना सुरक्षित स्थान त्या थिएटरमध्ये मिळेल अशी व्यवस्था आपण केली पाहिजे. मॅच बघायला गेल्यानंतर तिथे हँडिकॅप पर्सनना इतर लोकांच्या मुळे काही फासा येत नाही, डिस्टर्ब होते. तिथं कशा पद्धतीने आपण परदेशामध्ये जर आपण पाहिलं तर बस असतात, बसमध्ये चढायला रॅम्प्स आमच्यासाठी अवेलेबल असतात, पण इथं त्या पद्धतीची सुविधा नाही, या पद्धतीच्या डेव्हलपमेंट नाही. ती येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला कशी करता येईल, सरकारच्या पर्यंत आपला आवाज कशा पद्धतीने बुलंद करता येईल. आज मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून माझे आमदार आमच्या सर्वांचे प्रभावी बच्चूभाऊ कडू यांची सुद्धा निश्चितपणे आभार मानायचे की जी दिव्यांग आमची पेन्शन आहे ती त्यांनी 2,500 केली, 1500 केली. खरं तर 288 आमदार या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे आहेत, पण आमच्यासाठी बोलणारा एकमेव आमदार म्हणजे सन्माननीय बच्चूभाऊ कडू त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आर्थिक सहाय्यता आमच्या दिव्यांग बांधवांना कशा पद्धतीने दिली जाईल, आर्थिक स्टेबल कशा पद्धतीने करता येईल या संबंधित त्यांच्यासाठी माझ्या दिव्यांग बांधवांच्यासाठी कशा पद्धतीनं जॉब उपलब्ध होतील, एखादी रोजगार मेळाव्याचं आयोजन असेल, हेल्थ कॅम्पचं आयोजन असेल, या सगळ्या गोष्टी मला येणाऱ्या काळामध्ये शिवशाहीच्या माध्यमातून असो, पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून असो प्रत्येक दिव्यांग बांधवांच्यापर्यंत पोहोचवायचं. आणि आपल्या सर्वांची साथ जर आमच्या दिव्यांगांच्या पाठीमागे राहिली तर निश्चितपणे आम्ही हे करू शकतो. खरं तर आपल्याला मुळात मला असं म्हणायचं आहे की अपंगत्व हे आपली कमजोरी नाही, तर ती आमची ताकद आहे. त्या ताकदीचा उपयोग करून आपण यशाचे शिखर प्रदर्शन केले पाहिजे. भूमिका घेऊन आपण आणि दिव्यांग म्हणजे काय ते आपण त्यांना कमी नाही समजलं पाहिजे. तू करणार आणि तू करू शकतोस हा आत्मविश्वास जर आपण प्रत्येक दिव्यांगामध्ये जर आपण निर्माण करू शकलो तर निश्चितपणाने माझ्यासारखे अनेक खेळाडू या मातीमध्ये तयार होतील अशी अपेक्षा मला आहे. आपण सर्वांनी मिळून त्या प्रत्येक दिव्यांगांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे, त्यांना आत्मविश्वासानं या समाजापुढे आणलं पाहिजे. खरं तर त्यांनी संकल्प फाउंडेशनने जे उपक्रम चालू केले की दिव्यांग लोकांना या समाजापुढे स्थान मिळालं पाहिजे.
आपण एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्याकडे ज्या नजरेने बघितली जाते ती नजर अतिशय विचलित करणारी असते. वेगळ्या नजरेने बघितली जाते. हा काय करू शकत नाही. तुझ्यामध्ये ती क्षमता नाही. इतर पोरं पळू शकतात. मला लहानपणापासून समाजात सातत्यानं असं म्हणण्यात आलं तुला की इतर पोरं खेळता इतर पोरं उड्या मारू शकतो. तुझं काय तू काय करणार आहे? हे सगळं ऐकून मी विचलित नव्हता. माझ्या जीवावरती मी निश्चितपणाने काहीतरी करू शकतो हा विश्वास माझ्या मनामध्ये होता आणि म्हणून मी आज इथपर्यंत येऊ शकतो. खरं तर माझ्या वाट्याला आई वडील इतके चांगले आले म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलो. पण ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही ज्यांच्याकडे असे आई वडील नाही त्यांचं पालकत्व घेण्याची भूमिका इथून पुढे या प्रथम इंग्रजी असेल या निश्चितपणाने मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला सांगतो प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझ्यासारखे दिव्यांग खेळाडू मी एका योग्य प्लॅटफॉर्मवरती आणण्याचे बाबा असतील आमचे सगळे तयार अकॅडमीचे सगळे सदस्य घरोघरी जाऊन जे दिव्यांग आहेत जे खेळाडू आहेत त्यांना नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती रिप्रेझेंट कसं करता येईल या पद्धतीची भूमिका असं आणि आमचं कार्य इथे सुरू आहे. खरं तर मी एक खेळाडू म्हणून अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातून मी रिप्रेझेंट करते आणि आता येणाऱ्या 27 जानेवारीला गुजरात इथे माझी नॅशनल बोशियाची नॅशनल आहे. मला तिथे रिप्रेझेंट करण्याची संधी माझ्या सगळ्या या पॅरास्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्यांची मला मिळाली. अशी संधी अनेक संधी आपल्याला असंख्य दिव्यांग बांधवांसाठी कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल त्यांना प्लॅटफॉर्मवरती कशा पद्धतीने नेता येईल ही आमची भूमिका आहे आणि तीच आपण येणाऱ्या पुढे सुद्धा आपण करायचं. दिव्यांग बांधवांसाठी असणारे कायदे असतील दिव्यांग बांधवांच्यासाठी असणाऱ्या सुविधा असतील त्या प्रत्येक सुविधेची माहिती कशा पद्धतीने दिव्यांगांच्या पर्यंत होती त्या पेन्शन आपली जी पेन्शन असते दिव्यांग गांधी निराधार ती पेन्शन पूर्ण करत असताना अनेक अडचणी होणार दिव्यांग बांधवांना एका अपंग बांधवांना त्या पेन्शन मध्ये अनेक डॉक्युमेंट्स गोळा करून सबमिट आणि हे एकाच प्लॅटफॉर्मवरती कसं येईल ज्यांना त्या ऑफिस पर्यंत पोहोचता येत नाही त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो कशा पद्धतीचा एक ऑनलाईन पोर्टल आपल्याला करता येतो का किंवा सरकार दरबारी हा प्रश्न उचलता येतो का ही भूमिका आम्ही घेणार आहोत. निश्चितपणानं आपण मला असं लक्षात आलं आहे त्या ऑफिसला गेल्यानंतर की एका कागदासाठी सर 10 वेळेला दिव्यांग बांधवांना आपण बोलवत असतो आधी ते चुकीचं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. निश्चितपणाने निसर्गानं आमच्यावरती आधीपासूनच अन्याय केला असताना आपण 10 वेळेला एका दिव्यांगाला एका कागदपत्रासाठी जर बोलवत असेल तर हे चुकीचं आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून एक ऑनलाईन पोर्टल आपल्या माध्यमातून निर्माण व्हावं अशी माझी म्हणजे असा माझा प्रयत्न आहे की एका दिव्यांगांची वेळता होती एकाच ठिकाणी सगळे डॉक्युमेंट्सची व्हेरिफिकेशन अशा पद्धतीचे पोर्टल आम्ही बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं परदेशामध्ये स्वित्झर्लंड मध्ये असेल किंवा इतर ठिकाणी बसला जो रॅम्प असतो व्हीलचेअर नेण्यासाठी किंवा दिव्यांग त्यासाठी आपल्याला काय करता येतं त्यासाठी वेगळ्या अशा पद्धतीचा पत्रव्यवहार सरकार बरोबर करता येतो का त्या संबंधीची भूमिका आम्ही घेणार कारण आपल्याला एक जाणीव असली पाहिजे की दिव्यांग हा आपलाच आहे दिव्यांग हा तुम्ही वेगळा नाही तर त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे याची सरकारला सुद्धा जाणीव झाली आता असा नियम आहे गव्हर्नमेंटचा तर की जो आपल्याला 5 वर्ष आमदारांना निधी असतो त्यातला 5% निधी हा दिव्यांग बांधवांवरती खर्च करण्याची आवश्यकता असते. खऱ्या अर्थानं आपल्या राज्यातील आमदार ते करतात का खऱ्या अर्थानं ते 5% निधी दिव्यांगांच्यावरती खर्च केला जातो की दुसरीकडे कुठेतरी देवाणघेवाण केला जातो याची माहिती आपल्याला दिव्यांगाला आली पाहिजे आपल्या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे. आपण आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये वेगळी क्रांती बघितली शेतकऱ्यांच्यासाठी आपण रस्त्यावरती येतो युवकांच्यासाठी आपण रस्त्यावरती येतो अनेक गोष्टींच्यासाठी आपण रस्त्यावरती येतो मग माझ्या दिव्यांग बांधवांच्यासाठी कोण रस्त्यावरती येणार
त्यांच्यासाठी कोण सुखाचा लढा उभारणार हे खऱ्या अर्थानं आपण समजून घेतलं पाहिजे. ही शक्ती एकवटण्याची गरज आहे. आपण जर एक झालो नाही तर आम्हाला कोणी सिरियसली घेणार नाही. हे लक्षात मला निश्चितपणे लक्षात आलं. मी सगळ्या दिव्यांग बांधवांना एकत्र केले. त्या व्यवस्थेला जाग करण्याची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे घेऊ तर मला आपल्याला सांगायचं. आणि या सगळ्यामध्ये खरं तर खरोखर सरकारला याची जाणीव असली पाहिजे की दिव्यांगांसाठी अजून फक्त 2,500 मध्ये सर काही दिव्यांगांचे म्हणजे महिनाभरांचा खर्च भागत नाही. त्यांच्यासाठी आपण अजून काही करू शकतो का? अजून चांगल्या पद्धतीच्या उपाययोजना आणू शकतो का? अनेक ठिकाणी सर अशी परिस्थिती आहे की माझे दिव्यांग खेळाडू पोटेन्शियल त्यांच्यामध्ये आहे. इंडियामध्ये टॅलेंट आहे पण सुविधा नाही. बाहेरच्या कंट्रीजमध्ये अनेक खेळाडू आहेत ते मेडल सुद्धा जिंकतात. त्यांचा वेगळं सुद्धा केला होतो. पण इथे सुविधा नाही सर. दिव्यांगाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये जाताना अडचणी त्यांना पायऱ्या करता येत नाहीत. माझा एक हरियाणाचा एक मित्र मी परवा त्याची संवाद साधला. तो असं म्हटलं की मी शूटिंग आहे पॅरा ऍथलीट आहे तो दिव्यांग खेळाडू. त्याला शूटिंग जबरदस्त येतं पण त्यांच्या इथे जे स्पोर्ट्सचे कॉम्प्लेक्स आहे तिथे त्याला प्रवेश नाकारण्यात आला. त्याची काय करणार आहेस तुला सांगतो कुठे तू शिडी चढून जाणार तर आहेस का? तुझं करिअर करिअर होऊ शकत नाही कशाला नाच करतो. आणि म्हणून त्याला तिथून प्रवेश नाकारण्यात आला आणि ही मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे. त्याची परिवर्तन कुठे वाढलं पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी काम करणार आहोत. खरं तर आपल्या सगळ्यांच्या ताकदीवरती मला निश्चितपणे खात्री आहे की आम्ही हा बदल घडवण्यामध्ये एक ना एक दिवस निश्चितपणाने यशस्वी होईल अशा पद्धतीची मला खात्री आहे. प्रथमजी, मी एक 2 मिनिट एक प्रश्न विचारतो की जसं तुम्ही म्हटले की माझ्यासारखे अनेक प्रथम तयार झाले पाहिजे. तर म्हणजेच की मला एक विचारायचं आहे की तुमच्या संपूर्ण जीवन प्रवासात जसं तुम्ही म्हटले की अगदी बालपणापासून आई वडील आणि नंतर मित्र यांची साथ मिळाली म्हणून शाळा असेल किंवा मैदान असेल त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच तुमच्या पद्धतीने जगता आलं, खेळता आलं. तसं असे प्रथम तयार होण्यासाठी जसं तुम्ही सुरुवात केली तेव्हा म्हटलात की पायाने चालणारे फक्त अंतर कापतात, डोक्याने चालवणारे इतिहास घडवतात. तर असे इतिहास घडवणारे असे एक नाविन्यपूर्ण काम करणारे प्रथम घडण्यासाठी तुम्ही जसे घडलात तर ही सगळी ऊर्जा या ऊर्जेमागचं रहस्य त्याबद्दल सांगा ना थोडंसं. या उद्यमाचं रहस्य सर माझे आई वडील आहेत. त्यांच्याकडे बघून मी खरं तर प्रेरित होतो. ज्यावेळेला मला समाजाकडून असं बोललं असायचं की तू काय करू शकत नाही तुझ्यामध्ये क्षमता नाही इतर पोरांच्या सारखं तू वावरू शकत नाही. त्यावेळेला माझ्या आई वडिलांच्याकडे बघून मी मोटिवेटेड व्हायचे आणि म्हणूनच मला ही प्रेरणा निश्चितपणाने मिळाली. अजून एक विचारायचं होतं प्रथमजी, की जसं तुमचं बालपण ते आतापर्यंतचा संपूर्ण प्रवासात तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला आहे? या त्या बालपणी सर्वोच्च आनंदाचा क्षण माझ्या क्षण होता जो मी माझ्या जिल्ह्यासाठी क्लब थ्रो या इव्हेंट मध्ये पहिल्यांदाच सिल्वर मेडल प्राप्त केलं तर माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. कारण त्या क्षणामुळे माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जे आनंद अश्रू आले होते त्यासाठी मी काम केलं होतं. आपण खेळायचं तर कशासाठी खेळायचं याच गोष्टीसाठी खेळायचं आणि ती गोष्ट ज्यावेळेला कम्प्लीट झाली त्यावेळेला तो माझ्या सर्वोच्च आनंदाचा क्षण. या संपूर्ण प्रवासात जसं तुम्ही सांगितलं की खूप साऱ्या अडचणी आहेत आणि त्यावर मात करत इथपर्यंत पोहोचलात. तर अशा काही घटना किंवा असे काही क्षण असतील की जिथं वाटलं की नाही हा माझ्यासाठी वेदनादायक क्षण आहे, नॉट फिजिकली पण मेंटली, की हा क्षण आला नसता तर मला
त्रास नसता झाला, असं काही क्षण की जो कधी विसरू शकत नाही? शाळेमध्ये सर एकदा हिंदीचा क्लास होता आणि हिंदीचा क्लास म्हणजे आमच्या शाळेमध्ये एक पद्धत होती की दोन म्हणजे आमच्याकडे तुकडे डिव्हिजन असतात. दोन डिव्हिजन ए आणि बी. एकदा असे झाले की सरांनी दोन तुकडी एकत्र करून एक हे बनवलं क्लास घेतला. ते दोन तुकडे एकत्र केल्यामुळे मी ज्या वर्गामध्ये शिकत होतो किंवा ज्या वर्गामध्ये त्या बेंचची सोबत होती त्या वर्गामध्ये जागा कमी असल्यामुळे मोठ्या हॉलमध्ये त्या दोन्ही तुकड्यांना शिफ्ट केले गेले. पण असा प्रसंग आला की शिफ्ट करत असताना सगळी मुलं निघून गेली होती आणि मी मात्र तो एकटाच राहिलो. मी त्यावेळेला मला असं वाटलं मला विसरले सर की बाबा ह्याला पण शिक्षण म्हणजे ह्याला पण एखादा तास पण ह्याला पण समजलं पाहिजे. सरांना असं वाटलं की एखादा म्हणजे मला अनादर करायचं नाही पण एखादा तास मिस झाला तर काय होत. पण असं म्हटलं असं लक्षात तर माझ्या मनाला वेदना आली की मला इथून जाता येत नाही म्हणून मला त्या क्लासचा जो अनुभव आहे तो घेता आला नाही आणि हे कुठेतरी चेंज झालं पाहिजे असं मला त्यावेळेला वाटलं. निश्चितच. प्रथमची तुम्ही जसं सांग की तुमच्याकडे शिवशाही प्रतिष्ठानचं जिल्हाध्यक्षपद आहे, म्हणजे नेमकं तुम्ही काय करता ते? त्याच्यामध्ये ही सामाजिक संस्था आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुणे जिल्ह्यातील कोथरूडमधील राजगोविंद जाधव. आम्ही सर्व पक्षीय सर्व जाती धर्माचे लोकांनी एकत्र येऊन तरुण युवकांनी एकत्र येऊन ही युनिट सुरू केलं आणि युनिटच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आमची प्रत्येक तालुक्यामध्ये आमची ब्रँच आणि या ब्रँचच्या माध्यमातून समाजातील कुठल्याही अडचणी असतील कुठच्याही समस्या असू दे ते सोडवण्याचं काम आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करतो. आणि त्याच्या माध्यमातून बँकेच वाटतो थंडीच्या दिवसामध्ये बँकेच वाटतो किंवा गडफोट यांचे स्वच्छता मोहीम त्यांचे संवर्धन असे अनेक उपक्रम आम्ही घेतो. म्हणजे रक्तदान शिबिर असू दे हेल्थ कॅम्प असू दे त्या सगळ्या शिबिरांचे आयोजन आमच्या शिवसेना आज अविरतपणे दिल्ली 2019 पासून सुरू आहे आणि ते आम्ही करतो. निश्चितच. आणि जसं तुम्ही संतोष सरांचं आणि पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीचं पण इथं उल्लेख केला, तर त्यातही तुमचा सहभाग कसा झाला आणि अ, तुम्ही आता त्यात काय म्हणजे एक खेळाडू आणि त्या व्यतिरिक्त एक कार्यकर्ता म्हणून काय रोल तुमचा असतो, तुमची भूमिका काय असते? स्पोर्ट्स अकॅडमीच्या माझ्या आयुष्यातील प्रवास म्हणजे स्पोर्ट्स अकॅडमी मी संतोष सरांशी फेसबुकच्या माध्यमातून माझा संपर्क झाला. मला व्हीलचेअर क्रिकेट खेळायचे होते म्हणून मी त्यांच्याशी संपर्क केला होता कारण ते त्यांनी इंडियाला नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरती रिप्रेझेंट केलेलं आहे व्हीलचेअर क्रिकेटमध्ये. मला सुद्धा करायचं होतं कारण क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारा मी केलं. त्यामुळे मला करायचं होतं आणि फेसबुकवरती संपर्क झाल्यानंतर संजय जाधवांनी कशा विलंब न करता लवकरात लवकर माझ्यापर्यंत त्यांची सगळी टीम घेऊन ते त्यांच्या घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी मला या खेळाबद्दल माहिती दिली अकॅडमीबद्दल माहिती दिली. अकॅडमीचे उद्दिष्ट त्यांनी मला समजावून सांगितलं आणि मला आनंद झाला का अशा पद्धतीचा चांगला परिवार मला मिळाला. तर मी त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो. मला आज मी जे काही आहे ते माझ्या पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीमुळे आहे कारण मला जर खेळाची माहितीच मिळाली नसती तर मी नॅशनल लेवलवरती आपल्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करू शकलो नाही. म्हणून हे सगळं श्रेय माझ्या पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीला जाते
त्याचबरोबर संतोष दादांनी माझ्या एकूण सामाजिक काम बघितल्यानंतर किशोरदादा असतील, विकास दादा, विष्णुपंत पाटील सर या सर्वांनी मिळून मला एक नवी जबाबदारी पॅरा स्पोर्ट्स अकॅडमी दिली की मी प्रसिद्धी प्रमुख हे पद मला त्यांनी अकॅडमी दिलं. त्या माध्यमातून आमच्या अकॅडमीची काही प्रसिद्धी आहे जी काही आम्ही एक क्रम घेतो त्या सगळ्याचं अपडेट हे माझ्याकडे असतं. सगळ्या मीडियाला असू दे, सगळ्या सोशल मीडियावरती मीडिया पेजेस सगळे मी हँडल करतो आणि हा रोल मॉडेल त्या प्रवास अकॅडमीमध्ये आहे आणि आमचं उद्दिष्ट एकच आहे की दिव्यांगांना पुढे आणता. खूप छान. प्रथमजी अगदी कमी वयात आणि जसं की इतक्या कमी वयात इतके संकट आल्यानंतरही स्वतःला सिद्ध करत इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण काम असतं की जे तुम्ही अगदी हसत हसत पेललं. तुम्हाला निश्चितच तुमचा हा प्रवास सर्वांसाठी खरोखर प्रेरणादायी आहे. मी सर्वात प्रथम अशोक भानसे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्याव्या, मग आपण सगळ्यांसाठीच मंच खुला करूया. भानसे सर. नमस्कार सर. सर्वांना माझा नमस्कार. सर, तुमचं कार्य खूप अभिमानास्पद आहे. तुमचे मित्रमंडळी, तुमचा मित्रपरिवार यांनी तुम्हाला इथपर्यंत आणून पोहोचवलेलं आहे. फक्त मला एकच विचारायचं आहे का तुमचा दिवसभराचा म्हणजे तुम्ही खेळाडू आहे तर तुमचा दिवसभराचा डाएट प्लॅन इकडचा आणि खेळण्याच्या वेळेस कसा असतो तो सांगा मला. माझा डाएट प्लॅन सर सकाळी उठल्यानंतर मी आपली जी अंडी असतात अंड्यामध्ये म्हणजे आपल्या प्रोटीन भेटतं ते मी घेतो. त्याच्यानंतर आपले क्राऊड्स जे असतात ते सुद्धा मी घेतो. त्याच्यानंतर मग भाजी पोळी वगैरे ह्या रेग्युलर डाएट माझा असतो. ते घेतल्यानंतर मग थोडी रेस्ट केल्यानंतर मी दुपारी 4 वाजता माझी प्रॅक्टिस करतो. आमचं आहे सकाळी वर्कआउट असतं माझं पहाटे 5 वाजता वर्कआउट करतो. प्रॅक्टिस टाइम माझी 4 आहे. तर त्या प्रॅक्टिस टाइम आधी मी एखादं फळ कंझ्युम करतो म्हणजे ऍपल असू दे किंवा बनाना असू दे ते थोडेसे कंझ्युम केल्यानंतर मी माझं ट्रेनिंग पूर्ण करतो. क्लब थ्रोचे जे माझं ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग केल्यानंतर मी परत नॉर्मल घरचं जे काय असेल ते रात्री. ठीक आहे सर. धन्यवाद सर. खूप छान माहिती दिली. धन्यवाद भानसे सर. विकास चौगुले सर. विकास सर. हा सर, बोला की. नमस्कार बोला सर. सर. खरोखर सांगायला अभिमान वाटतो की मी तरी प्रथम सरांसाठी मी म्हणतो फिनिक्स पक्षी. सर, फिनिक्स पक्षाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. राखेतून स्वतःच ध्येय गाठणारा, ऊर्जा निर्माण करणारा, स्वतःचं अस्तित्व दाखवणारा. तसं प्रथमकडे बघितल्यानंतर पहिल्यांदा तरी मी सायकिक झालो होतो की की त्यांची स्टोरी ऐकून. सर, प्रथम आज खूप मोठा वक्ता आहे सर तो आमच्यासाठी. आणि त्याच्याकडून प्रेरणा घेऊन आम्हाला खूप काही शिकायला मिळतं. ज्यावेळी आम्ही त्याच्या घरी गेलो त्याची पूर्ण स्टोरी ऐकली, हृदयाला खूप छिन्न असं वाटलं की सर त्याच्या आई वडिलांबद्दल सांगायचं. त्याच्या आई टीचर आहेत, वडील खूप मोठे प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी पक्षाचे. खरं सर, त्या आई वडिलांनी प्रथमचा जन्म झाल्यानंतर प्रथमकडं दुर्लक्ष होऊ नये या उद्देशानं सर त्यांनी दुसऱ्या बाळाचा चान्स पण घेतला नाही. म्हणजे असं समाजात असं असं हे उदाहरण देणं कधीच आपल्याला शक्य नव्हतं. मी भरपूर दिव्यांगातून फिरतो. एक दिव्यांग असेल तर दुसरा नॉर्मल असतो. पण त्यांच्या आई वडिलांचं हृदय एवढं मोठं की ती व्यक्ती पैशाने पण श्रीमंत आहेत आणि मनाने पण खूप श्रीमंत आहेत. अशा व्यक्ती आम्हाला भेटल्या संतोषाच्या माध्यमातून. आणि प्रथम सरांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी त्यांचं भाषा कौशल्य आम्हाला आवडलं. मग आम्ही आमच्या कमिटीचा, आमची असोसिएट अकॅडमीचा लगेच निर्णय घेतला
की आम्हाला ही व्यक्ती आमच्यासोबत कायम पाहिजे, त्यांचे विचार उच्च आहेत. कारण का आमची यात भाषण कौशल्याची कमतरता होती आणि प्रथम सर इतकं भारी बोलतात आणि सोशल मीडियाचं पूर्ण हँडलिंग आम्ही त्यांच्याकडे दिलं आणि सरांचं खूप खूप अभिनंदन की आम्ही त्यांचं नॅशनलसाठी पीसीआयच्या सेक्रेटरी मार्फत आम्ही बोललो, त्यांना सांगितलं तर त्यांनी सांगितलं तुम्ही बिंदास राहा, त्याच्यासाठी क्लब थ्रोचा स्वतः त्याचं फक्त बोलणं ऐकून त्याची तळमळ स्पोर्ट्समध्ये ऐकून त्या सरांनी त्याला स्वतः ते म्हणलेत की पीसीआय कडून त्याला क्लब थ्रोचा जो क्लब हे असतो थ्रो असतो तो थ्रो पूर्ण त्याला ते स्वतः देणार आहेत आणि ते पाठवतो म्हणले. माझं आजच तिथं बोलणं झालं सरांची. सर म्हणले मी लवकरच नॅशनलच्या अगोदर त्याला तो पोच करेन आणि क्लब थ्रो मध्ये पण तो टॉपला जाईल आणि बोशा सारख्या गेम मध्ये आता त्याची एंट्री झालेली आहे. आणि संतोष सरांचा मी या निमित्तानं आभार मानेन की त्यांच्या माध्यमातून बोशाच्या मॅडमशी बोलणं झालं आणि त्याची एंट्री गेली, त्याची कॅटेगरी होती आणि खरोखर अशा व्यक्ती समाजात म्हणजे प्रत्येकाचं एक सर कार्यक्षेत्राचं माझं कार्यक्षेत्र आहे की जेवढं मी शक्य आहे तेवढं करीन. तसं प्रथम सरांच्या माध्यमातून प्रथम सर ग्रामीण भागात त्यांनी आम्हाला शब्द दिला की सर तुम्ही माझ्या राधानगरी भागात तुम्ही दिव्यांगाचा विचार करू नका, कारण त्यांना एक करायची मी जबाबदारी घेतो. आणि भाषण ऐकताना मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली. ती एक होती की सर खरोखरच आपला महाराष्ट्र म्हणा आपला इंडिया खूप मागे आहे आपल्या बाबतीत. कारण का जे प्रथम सरांनी सांगितलं की जे बसेसला रॅम्प पाहिजे. सर माझा एक मित्र सीए अमोल म्हणून अमोल देशमुख म्हणून पुण्याला काम करतो. तो इंटरनॅशनलच्या टूरसाठी अभ्यासासाठी गेला होता बाहेर. त्यावेळी त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला. सर तिथं असे प्लॅटफॉर्म आहेत की बस स्टँड आहेत की तिथं दिव्यांगासाठी वेगळा स्टँड असतो. सर्व प्रवासी चढल्यानंतर मग दिव्यांगांना ऑटोमॅटिक ते स्लोपिंगचा दरवाजा खाली येतो. मग व्हीलचेअर असू दे किंवा क्रॅचेस घेऊन चालणार असू दे तो त्यामध्ये चढवला जातो आणि ते दार बंद होतं. आणि तसंच तर ऑल त्या सिटीमध्ये ती सिटीचं तर मला नाव माहित नाही, पण ते ऑल सिटीमध्ये अशी व्यवस्था होती की नॉर्मल प्रमाणेच दिव्यांगी प्रवास करत होता. म्हणजे आता आपल्याकडे कसं कसं आहे कोणतेही गव्हर्नमेंट क्षेत्र घ्या, गव्हर्नमेंटचं ऑफिस जायचं म्हटलं तर 4 पायऱ्या असतात, 5 पायऱ्या असतात. मग ते हॉस्पिटल असू दे, तहसीलदार कार्यालय असू दे, कलेक्टर ऑफिस असू दे, बऱ्यापैकी सर्व ठिकाणी ह्याच्यामध्ये बदल घडणं हे प्रामुख्याने काळाची गरज आहे. तसंच जे प्रथम सरांनी जो दुसरा मुद्दा मांडला की पेन्शनसाठी, सर खरोखर ते जो विचार आहे ते खूप चांगला आहे की आता सध्या एक पेन्शन मंजूर करायला आपल्याला जावं लागलं तरी 2 महिने आपलं कागदपत्रामध्ये जातं आणि ते जमा केल्यानंतर पत्र मिळत नाहीत. त्यामध्ये कारण असतात आमदार नाहीत, खासदार नाहीत, त्यांच्या हस्ते ते वाटायचं असतं. पण हे कुठेतरी सर थांबलं पाहिजे. महाराष्ट्र शासनाने यासाठी जसं दिव्यांग कायदा 2016 मध्ये खूप आपल्यासाठी हक्काचे कायदे बनवलेत, तसं शासनानं पण दिव्यांगांसाठी हक्काचे काहीतरी प्लॅटफॉर्म निर्माण केले पाहिजेत. म्हणजे जसं इलेक्शन चालू होते, आता नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत, तुम्ही जनतेला आश्वासन देता की आम्ही हे करीन ते करीन. सर मला सांगायचा एक मुद्दा की कोणताही नेता आजवर आमदार बच्चू कडू सोडले तर कोणताही नेता आपल्या त्यांच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये दिव्यांगांचा कुठेही उल्लेख नसतो. तर ही खेदजनक गोष्ट आहे सर. सर कोल्हापूरमध्ये मी लास्ट टाइम बोललो तसंच आमचे सत्यजित पाटील म्हणून आमदार आहेत, विधान परिषदेवर आहेत. ते स्वतः आम्हाला प्रत्येक वेळी बोलवतात की काय करता येईल, काय करता येईल. तर ते स्वतः खूप पॉझिटिव्ह आहेत आणि ते ज्यावेळी दिव्यांग स्पोर्ट्स बद्दल आम्ही त्यांच्याशी बोललो त्यावेळी सर त्यांनी आम्हाला सांगितलं जे ऑलिम्पिक आणि एशियन होतात, कॉमनवेल्थ होतात, त्यावेळी जे मेडलिस्ट असतात बाहेरच्या देशाचे, जपान असू दे, अमेरिका असू दे, बाहेरच्या देशाचे जे टॉप दिव्यांग खेळाडू असतात, तर सर ते त्या परिस्थितीनुसार ते त्यावेळी प्रॅक्टिस करत असतात. म्हणजे समजा फेब्रुवारीला गेम आहे तर फेब्रुवारीला वातावरण काय असेल त्या वातावरणाप्रमाणे गेम खेळत असतात. तसं त्यांच्या पण डोक्यात होतं की त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं की आपल्या इंडियामध्ये तसं ओडिशा आणि भुवनेश्वर इथं साईचे अथॉरिटी सेंटर आहेत खेळाडूंसाठी, तसेच हे प्रत्येक जिल्ह्या मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये होणं गरजेचं आहे सर. आणि खरोखर मी सर आपल्या माध्यमातून आपलं खूप आभार मानतो की अशा प्रत्येक नवीन नवीन आज आम्हाला तुमच्या मदतीतून शिकायला मिळतं. लास्ट टाइम माझं अंजली मॅडमचं भाषण माझं मिस झालं, मी एका बाहेर आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे. पण खरोखरच ते मी ऑनलाईन बघितल्यानंतर मला कळालं की त्यांच्याकडून पण शिकण्यासारखं मिळालं. तसंच आपल्या माध्यमातून हे कार्य असंच वृद्धिंगत होत जाऊ आणि आम्हाला अजून माहिती दिव्यांगांप्रती भेटत जाऊ. आणि विशाल सर तुमचा खरोखर खूप आभार मानतो मनापासून की तुम्ही त्या एखाद्या वक्त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता, खूप त्यांचे आम्हाला सर्वांपर्यंत माहिती पोहोचवता त्या व्यक्तीची आणि त्यासाठी तुम्ही प्रामुख्याने जे काम करत असा याचं सर खूप ब्लेसिंग तुम्हाला मिळणारच आहेत आणि असंच मिळत राहू सर. आणि प्रथमच्या साठी मी खूप शुभेच्छा देतो. आयुष्यात तो आमचा एक
फिनिक्स पक्षी आहे तो एक वेळ सर मी नक्की या मंचावर परत येईन, त्यावेळी सांगेन की प्रथम हा आमचा गोल्ड मॅन असेल सर्व प्रकारात. आणि स्पोर्ट्स मध्ये पण नसेल सर, स्पोर्ट्स मध्ये पण त्याला मेडल हे 100% आहे, पण एक सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून हा व्यक्ती समाजापुढे भविष्यात नक्कीच असेल. या शुभेच्छा देतो सर, मी थांबतो. धन्यवाद विकास सर. इथं किशोर तावडे आहेत, वैभव देसाई आहेत, कमल कराळे. किशोर सर बोलतील सर. किशोर सर 2 मिनिट आपलं मनोगत सांगतील. किशोर सर हॅलो. बोला ना. हा बोला सर. हा सर, नमस्ते. नमस्कार सर, बोला ना. नमस्ते. आज प्रथमची मुलाखत ऐकली, खूप छान वाटलं. हॅलो. हॅलो. बोला हा बोला सर किशोर सर, बोला आवाज सर, येतोय. आवाज येतोय आवाज तुमचा. येतो. हा, प्रथम बद्दल बोलायचं झालं तर खेळाच्या माध्यमातून आमची पहिल्यांदाच आमचे संतोषदादा पॅरा स्पोर्ट्स अकॅडमी आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या माध्यमातून आमची ओळख होण्याचा योग आला. प्रत्यक्ष ज्यावेळी आम्ही भेटायला गेलो आणि प्रथमला बघितलं, त्यावेळी आम्हाला असं वाटलं की अरे हा मुलगा म्हणजे खूप असा वीक आहे आणि काय करल असं थोडस मनाला वाटलं होतं. परंतु ज्यावेळी त्याच्या प्रत्यक्ष बोलण्याचा आणि भेटण्याचा योग आला आणि त्यांना जे आपलं आमच्या सगळ्यांच्या समोर जे आम्ही 5-6 जण आमची बॉडी गेलो होतो भेटायसाठी, त्यावेळी त्यानं त्याचं आम्ही जे हे बघितलं कौशल्य बोलण्याचं वगैरे किंवा त्याचं वागणं किंवा बाकीचे सगळ्या ऍक्टिव्हिटीज, त्या मला वाटलं की नाही हा मुलगा काहीतरी भविष्य नक्की घडवू शकतोय. आपलं तर घडवलंच, पण त्याच्यासारख्या अनेक दिव्यांगांचं तो व्यक्ती आयुष्य घडवू शकतोय अशी उमेद, एक ताकद आम्हाला त्याच्यात दिसली. आणि तीच ऊर्जा घेऊन आम्ही ठरवलं की काय नाही आता प्रथमसाठी जेवढं करता येईल तेवढं आपण करायचं. आणि मग तिथूनच एक सुरुवात झाली. आमची त्यांची फॅमिली एक आहे असं समजूनच तिथून आमची सुरुवात झाली. एक आमचं नातं निर्माण झालं त्याच वेळी. आणि मग प्रथमने स्पोर्ट्समध्ये आम्ही पहिल्यांदाच सहभाग त्याचा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी लाभला. आणि प्रथम याच्यातच स्पर्धेचं कुठल्याही प्रकारची माहिती नसताना किंवा खेळाची त्याला माहिती नसताना सुद्धा प्रथमनं खूप जिद्दीनं अगदी म्हणजे दिवस रात्र करून प्रॅक्टिस करून ते मनावर घेऊन खेळ, काही नाही मला काही करून यात खेळायचं आहे, मला मी जरी दिव्यांग असलो तरी मला या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून एक जिद्द मनात ठेवून ग्राउंडवर जाऊन मला काहीतरी घडवायचं आहे. आणि ही एक उमेद तिची बघून तो खेळला आणि त्याला पहिल्यांदाच सिल्वर मेडल भेटले. आणि तो आनंद आमच्यासाठी आणि त्याच्यासाठी एक आयुष्यातला आमच्या आणि त्याच्या अविस्मरणीय क्षण ठरला. आणि याही पुढे तो ठरेल. आणि तिथूनच त्याच्या आणि आमच्या अकॅडमीसाठी तो पहिला खेळ होता, तर आम्हाला त्या पहिलाच खेळ असल्यामुळे खूप उमेद मिळाली. आणि तिथूनच आमच्या पॅरास्पोर्ट्स अकॅडमीच्या कार्याला खरी म्हणजे सुरुवात झाली. आणि आमचे त्याचा तो पहिला खेळ होता, पण त्याच्यावर अनेक खेळ आम्हाला मिळाल्यामुळे जवळजवळ आमच्या पॅरास्पोर्ट्स अकॅडमीच्या एक 25 खेळाडूंना एक 25-30 खेळाडू आले आणि मेडल लागले. आणि आमचं पॅरास्पोर्ट्स अकॅडमीचं नाव खूप मोठं करण्यामध्ये प्रथमचं आम्हाला खूप चांगलं यश लाभलं. आणि हे असंच प्रथम याही पुढे जाऊन अनेक आता बोशाच्या त्याला खूप शुभेच्छा आहेत आमच्या. आणि आता पॅरा अकॅडमीमध्ये आमच्या मीडिया प्रसिद्धी प्रमुख आम्ही त्याला काम दिलेलं आहे आमच्या अकॅडमीतर्फे. तर त्या कामामध्ये सुद्धा अतिशय हुशार आहे. त्याचं शिक्षण आणि त्याचं वय जर बघितलं तर त्याची बोलण्याची जी हे आहे शैली आहे किंवा जो अभ्यास आहे तो लहानपणात सुद्धा इतकं चांगलं काम करतोय, तर भविष्यात तो आमच्यासाठी आणि समाजासाठी आणि दिव्यांगांच्यासाठी एक खूप मोठा आयडॉल असेल आमच्यासाठी, इतकं बोलतो. आणि त्यांच्या फॅमिलीचा सुद्धा आम्हाला सुद्धा खूप सपोर्ट आहे, त्याला सुद्धा खूप सपोर्ट आहे. कारण दिव्यांग म्हणल्यानंतर थोडस कुटुंबाची जी साथ आहे ती थोडीशी कुठेतरी कमी पडताना दिसते की बाबा नाही हा काय करू शकेल का, हा पुढे जाईल का. तर असा कुठलाही मनात दुजाभाव न करता अतिशय प्रथमचे पप्पा असतील, मम्मी असतील, त्यांचे घरातले अन्य जे नातेवाईक आहेत
ते अतिशय त्याला सपोर्ट करतात आणि म्हणूनच हे सगळं पुढे जाते आणि शक्य होते. तर असंच प्रथमला अजून पुढे जाऊ देत आणि लवकरच ते आपल्या अकॅडमीचं आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं आणि देशाचं नाव खेळामध्ये चांगलं उज्ज्वल करण्याने तो अनेक दिव्यांग खेळाडूंना यापुढे सुद्धा मार्गदर्शन करेल सर्वच गोष्टीत, अशी आम्हाला आशा आहे. आणि असा खेळाडू मला वैयक्तिक मित्र म्हणून फॅमिली म्हणून भेटलाच त्याचा अभिमान आहेच, पण आमच्या अकॅडमीसाठी हा एक खूप मोठा आम्हाला वक्ता मिळाला आणि खेळाडू मिळाला. त्याबद्दल मी त्याचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद किशोर सर. खूप खूप तुम्ही जे भरभरून कौतुक केलं आणि की अगदी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे असं प्रथम इंगळेंचं, त्याबद्दल तुमचे आभार. कमाल कराळेजी, वैभव देसाई, सूरज उटेकर, आपणही बोलावं. मोटोरोलो नावाने कोण जॉईन आहेत, सॅमसंग नावाने. स्वागत आहे संतोष सर आपलं. तुम्ही बोला, अनम्यूट करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार, बोला सर. सर थँक्यू तुमचं आणि संकल्प फाउंडेशनचं. वारंवार आम्हाला हा मंच मिळतोय, आमच्या मनातील विचार मांडण्याची संधी मिळते. खरोखर आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला असा मंच मिळाला. आमच्या काही अडचणी असतील किंवा आमच्या बरोबर जे काही काम करणारे आहेत त्यांच्या ज्या काही अडचणी असतील किंवा महाराष्ट्रामधून संपूर्ण जिल्ह्यामधून जे काही वक्ते या मंचावर येतात त्यांचे अनुभव आम्हाला ऐकायला मिळतात, त्यांच्यातून काहीतरी शिकायला मिळते. सर खूप छान काम करतंय आपलं फाउंडेशन. असंच येत्या काळामध्ये अजून वक्ते आपल्याला मिळावेत ही मी इच्छा व्यक्त करतो. आणि सर प्रथम बद्दल बोलायचं झालं तर प्रथमनी आमचे विकास चौगले असतील किंवा किशोर तावडे असतील यांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं किंवा तो आमच्याशी कसा जुडला हे पण सांगितलं. मी पुन्हा ते सांगणार नाही. पण सर ज्यावेळी माझ्याकडे तो म्हणजे अप्रोच आलता की व्हीलचेअर क्रिकेटसाठी आणि त्याला भेटूया असं मी कमिटमेंट दिली होती. पण 2-3 महिने गेलते पण मला वेळ भेटत नव्हता. मग एक दिवस आमची अशीच अकॅडमीची मीटिंग चालू होती आणि त्यामध्ये मी हा विषय मांडला की एक प्रथम नावाचा मुलगा आहे, दिव्यांग आहे आणि त्याला जाऊन आपण भेटायचं आहे आणि खेळाचं मार्गदर्शन करायचं आहे. आणि एक दिवस उजाडला आणि आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि प्रथमच्या घरी गेलो. ज्यावेळी प्रत्यक्ष प्रथमला मी बघितला त्यावेळी कुठेतरी म्हणजे थोडीशी होप हारल्यागत झाली होती, की कारण प्रथम गेले 2 ते 3 महिने माझी म्हणा किंवा माझ्या सहकार्यांची वाट बघत होता, की मला हे लोकं भेटतील, मला काहीतरी प्लॅटफॉर्म देतील. पण ज्यावेळी प्रथमकडे बघितलं, शारीरिक रचना बघितली, त्यावेळी आमच्या असं माझ्या लक्षात आलं, की व्हीलचेअर क्रिकेटसाठी प्रथम थोडासा म्हणजे कुठेतरी मागे पडेल आणि त्याच्यातूनच थोडा विचार केला, अभ्यास केला आणि त्याच्या शारीरिक रचनेनुसार किंवा हाताची हालचाल, बॉडीची त्याची स्ट्रेंथ हे बघून आम्ही त्याच्यासाठी बोशिया आणि क्लब थ्रो हे 2 गेम त्याच्यासाठी उपयुक्त आहेत असं आमच्या निदर्शनास आलं. आणि त्यातून मग हा आमचा एकंदरीत प्रवास चालू झाला. प्रथमचे बाबा त्याला घेऊन कोल्हापूरमध्ये आले. आम्ही एक सराव शिबिर ठेवलं होतं. त्या सराव शिबिरमध्ये आम्ही त्याला थोडंसं आमचं जेवढं नॉलेज आहे क्लब थ्रो मधलं ते आम्ही वापरून त्याला सर आमच्याकडे सांगताना मला हे वाटतंय की प्रथमला आम्ही क्लब थ्रोचं जे प्रॅक्टिस देत होतो ते पटणार नाही कोणाला, कारण आमच्याकडे क्लब हा म्हणजे आम्ही बघितला होता, टीव्हीमध्ये बघितला होता, पण प्रत्यक्ष हातात कधी आम्हाला सुद्धा म्हणजे घेता आला नव्हता, कारण आमची ती कॅटेगरी नव्हती किंवा त्या खेळामधलं आम्हाला नॉलेज नव्हतं. पण फक्त तो कसा फेकतात हेच फक्त आम्हाला माहित होतं. तर आम्ही सुरुवातीला त्याला जो आपला हातोडा असतो त्या हातोड्याचं पुढचा लोखंडी भाग काढून फक्त हातामध्ये लाकडाचा दांडका आम्ही त्याच्या कसं पकडतात ते दाखवलं होतं आणि तो फेकायला लावला होता. असं करत करत सर 1-2 तासाचं प्रॅक्टिस सराव शिबिर झाल्यानंतर मी प्रथमच्या बाबांना फक्त Googleवरून ते क्लबचं डिझाइन आणि त्याचं मेजरमेंट आणि हे सगळं दिलं होतं. तर पटणार नाही सर तुम्हाला, दुसऱ्या दिवशी प्रथमच्या बाबांनी गावातीलच सुताराकडे जाऊन ते लाकडाचं बरोबर जे पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाचं जे एक मेजरमेंट ठरलेलं आहे, त्याची लेंथ आणि त्याचं वेट ते 397 ग्रामचा तो लाकडाचा तो क्लब तयार करून घेतला दुसऱ्याच दिवशी आणि परत पुन्हा ते आणि प्रॅक्टिसला कोल्हापूरला घेऊन आले
आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला की माणूस एवढा तळमळ एखाद्या गोष्टीबद्दल कशी ठेवू शकतोय. खरंच प्रथमच्या बाबांना हॅट्स ऑफ की त्यांनी हे मनावर घेतलं, मुलग्यावर विश्वास ठेवला, आमच्यावर विश्वास ठेवला, की माझा मुलगा किंवा हे अकॅडमीच्या मार्फत काहीतरी होईल आणि यातून हा क्लब थ्रोचा तर प्रवास सुरू झाला. 8-15 दिवस प्रथम कोल्हापूरला येत सुद्धा तो लवकर उठून 5:30-6 वाजता ग्राउंडवर जाऊन त्या क्लबने प्रॅक्टिस करत होता. आणि याच्यातून सर असा रिझल्ट आला, एक दिवस उजाडला. कोल्हापूरमध्येच योगायोगाने राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या दिव्यांगांच्या आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथमनं सिल्वर मेडल मिळवलं. खरंच ज्या दिवशी ते मेडल मिळालं त्या दिवशी आमचा सगळ्यांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला होता. कारण ज्यावेळी आम्ही अकॅडमीची सुरुवात केली होती, तर प्रथम हा आमच्या अकॅडमीचा पहिलाच खेळाडू होता. आणि ज्यानं आम्हाला हे लॉटरी लागल्यासारखं मेडल दिलं होतं. आणि या मेडल पासून सर सुरुवात झाली आणि जवळपास 25-26 मेडल आमच्या पदरात पडलीत. आणि याच्या पुढे जाऊन सर मला आणखी एक आनंदाची गोष्ट सगळ्यांच्या बरोबर शेअर करताना आवडेल, की प्रथमनेच आमच्या जे अकॅडमीचे जे राज्यस्तरीय स्पर्धा खेळले यामधून जे नॅशनलला निवड झाली असा हा प्रथम सुद्धा पहिला खेळाडू ठरलाय आमच्यासाठी, की तो बोशिया या गेममध्ये महाराष्ट्राकडून किंवा आमच्या कोल्हापूर जिल्ह्याकडून प्रथम हा पहिला असेल, की तो नॅशनल रिप्रेझेंट करेल सर. आणि आम्ही नक्की आशा व्यक्त करतोय, की या गेममध्ये सुद्धा प्रथम आपल्या मेहनत आणि याच्या जोरावर नक्कीच पदकाला गवसणी घालेल. आणि प्रथम बरोबर सर हे आमचे ऋणानुबंध जोडले असतानाच प्रथमच्या भागातील लोक म्हणा किंवा प्रथमच्या संपर्कातील जेवढे काही दिव्यांग येतील त्यांना प्रथम या खेळाबद्दल अवेअरनेस सांगतोय. त्याचबरोबर त्या मुलांना आमच्या अकॅडमी बरोबर जोडण्याचं पण प्रथम काम करतोय. आणि भरपूर असे खेळाडूंच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत, की जसं तुम्ही प्रथमला घडवलं तसं आम्हाला पण मार्गदर्शन करा. आणि त्या दृष्टीने आम्हा सर्व टीमचा हाच प्रयास चालू आहे, की कमीत कमी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तरी एकही दिव्यांग असा आम्ही सोडणार नाही, की त्याला खेळाबद्दल काही माहिती नसेल किंवा उद्या फ्युचरमध्ये जाऊन तो म्हणेल, की दिव्यांगांचे खेळ होतात आणि मला काही माहीतच नव्हतं. मला जर त्यावेळी कळालं असतं तर मी काहीतरी करू शकलो असतो. फक्त सर दिव्यांगांना मी म्हणेल, की समाज हा दिव्यांगांच्या बाबतीत काय बघतो, तर फक्त दिव्यांगत्व बघतो. तर त्याच्यासाठी सर आमची एक टॅगलाईन आहे, म्हणजे आमचे जे व्हीलचेअर क्रिकेटचे राहुल रामुगडे आहेत, ते सतत म्हणजे सांगत असतात समाजाला, की डोंट सी आवर डिसॅबिलिटी, सी आवर एबिलिटी. म्हणजे तुम्ही आमचे दिव्यांगत्व फक्त बघू नका, तर बघा, तर आमच्याकडे जी क्षमता आहे ती बघा आणि आम्हाला फक्त संधी द्या. त्या संधीचं सोनं करून आम्ही तुम्हाला दाखवतो. याप्रमाणे सर आम्हाला भरपूर दिव्यांगांच्या पर्यंत पोहोचायचं आहे. आणि नक्कीच मला आता म्हणजे बघताना किंवा हे ऐकताना आनंद होतोय, की बरेच माझे मित्र सर्कल असेल किंवा समाजातील लोक आहेत, ते सुद्धा हे आपले संकल्पचे जे काही वेबिनार आहे ते ऐकतात आणि आम्हाला 2-3 दिवसानं म्हणतात, की "अरे छान झाला तो कार्यक्रम, मस्त बोललासा, चांगली माहिती मिळाली." म्हणजे हळू लोकांच्या पर्यंत संकल्प फाउंडेशन सुद्धा पोहोचत आहे. आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा आमचा आवाज ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील म्हणा किंवा तमाम महाराष्ट्रातील दिव्यांगापर्यंत पोहोचत आहे. याबद्दल पुन्हा एकदा संकल्प फाउंडेशनचं भरपूर काम करायचं आहे सर, पण फक्त प्रत्येकजण प्रत्येकाच्या व्यापातच आहे. पण सर्वांनी जर प्रयत्न केला तर नक्कीच दिव्यांग क्षेत्र हे खेळामध्येच फक्त न राहता पुढे, की बाकीच्या सर्व क्षेत्रामध्ये पुढे जाईल. आणि दिव्यांगांना फक्त दिव्यांगत्व ही ओळख पुसून एक समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये काहीतरी एक चांगला व्यक्ती किंवा एका विशिष्ट पदावर किंवा आदराने त्याच्याकडे बघितलं जाईल, एवढी मी आशा व्यक्त करतोय सर. धन्यवाद संतोष सर. निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करत इथपर्यंत पोहोचलं आणि तुमचं वाक्य होतं, की परत सगळं जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत समाजाला देत राहायचं आणि ते तुम्ही अगदी निभवतायत असं तुमच्या प्रॅक्टिकल अनुभवातून आम्हाला कळतंय. खूप खूप धन्यवाद संतोष सर. धन्यवाद सर. अंजली मॅडम बोला. आजच्या या संवाद सारथी पुष्पामधून जे प्रथम सर आहेत, तर त्यांनी त्यांचा मांडलेला जो जीवन प्रवास आहे
आणि त्यांचे विचार ऐकताना प्रत्येक श्रोत्याच्या मनामध्ये आज नक्कीच एक भावना निर्माण झाली असेल की आपण पण करू शकतो, नाही का? कारण की सेरेब्रल पाल्सी या दिव्यांगत्वाला प्रथम मर्यादा न मानता त्याला शक्ती बनवून त्यांनी क्रीडा, शिक्षण आणि जी समाजसेवा आहे या तिन्ही पण क्षेत्रामध्ये जे यश संपादन केलेलं आहे ते केवळ कौतुकास्पदच नाही तर अभिमानास्पद आहे. आणि आपल्या सगळ्याच दिव्यांगांसाठी ते अनुकरणीय आहे. आणि त्यांचे जे अनुभव आहेत त्यांच्या शब्दातून झळकणारा जो आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि समाजाप्रती असलेली जी बांधिलकी आहे यांनी आजचा संवाद खरंच अत्यंत प्रेरणादायी ठरला असं म्हणावं लागेल. आणि हा संवाद केवळ माहिती देणारा नव्हता तर मनामध्ये एक नवी उमेद निर्माण करणारा आणि संघर्षाकडे पाहण्याची दृष्टी बदलणार आणि आयुष्यात पुढे जायची ऊर्जा येणारा आहे. खऱ्या अर्थाने आजचे सारथी पुष्प जे आहेत प्रथम ते मनाला स्पर्शून गेलेत असं म्हणावं लागेल. आणि प्रथमच्या यशामागे त्याच्या स्वतःच्या जिद्दीबरोबरच त्याच्या आई वडिलांचं पण अमूल्य मार्गदर्शन, संयम आणि अखंड पाठबळ जे आहे ते दडलेलं आहे हे प्रकर्षाने नव्हतं. क्रीडा क्षेत्री जे दिव्यांग मुलांनी घडावं, पुढे जावं आणि राष्ट्रीय स्तरावर चमकावं, पालकांची जी मानसिक ताकद आहे ना ती सकारात्मक दृष्टी आणि सततची साथ खरंच खूप मोलाची असते. कारण की अडचणी, मर्यादा आणि समाजाची दृष्टी यावर मात करत त्यांच्या आई वडिलांनी जे प्रथमला त्याच्या स्वप्नांना बळ दिलं आणि प्रत्येक टप्प्यावर खंबीर आधार दिलाय. म्हणूनच आज ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि यशस्वी पॅरा ॲथलीट लीट नाही तर ते आज असंख्य दिव्यांग युवकांसाठी एक प्रेरणास्थान बनलेले आहेत. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की प्रथमचं हे यश त्याच्या आई वडिलांचा जो त्याग आहे, प्रेम आहे, संस्कार आहे त्याचं सुवर्ण फळ आहे असं मी म्हणेल या ठिकाणी. आणि प्रथमला त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद अंजली मॅडम. सूरज उटेकर, तुम्ही अनम्यूट केलं होतं. सूरज उटेकरजी, तुम्हाला काही बोलायचं आहे? सॅमसंग नावाने कोण जॉईन आहे? मोटोरोला नावाने? सचिन गाडगे, तुम्ही आत्ताच जॉईन झाले, तुम्हाला काही बोलायचं आहे? नाही तर मी प्रथम यांना विनंती करतो, जर तुमच्या आई बाबा जवळ असतील तर त्यांना बोलायला सांगा नक्कीच. प्रथमजी. प्रथम, माझा आवाज येतोय? हो हो, एक मिनिट. नमस्कार. खूपच प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. तुमच्या मुलाबद्दल निश्चितच बोला. आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्या दोघांकडून. हॅलो. हा सर, नमस्ते. नमस्कार सर, बोला बोला. हा, कुठले? कुठलं? हा बोला प्रथमचं सर. आता आपण जे इंटरव्ह्यू लावला त्यात एक आई वडील म्हणून खूप अभिमान वाटला. या अनेक लोकांच्या पर्यंत आपण हे सगळं पोहोचवलं. प्रथमचा जन्म झाला त्यावेळी खूप अडचणी आल्या, तर तो 7व्या महिन्यात जन्माला आला आणि डॉक्टरने तिची काही गॅरंटी दिली नव्हती. अगदी 700 ग्रॅम वजन होतं ज्यावेळी जन्माला आला त्यावेळी. आणि ते पिचित जवळजवळ 4 महिने होता. त्यानंतर तुझा प्रवास खूप जास्त कठीण परिस्थितीत झाला. त्या पिशवीतून बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्याला एक हर्नियासारखा आजार झाला. म्हणजे हर्नियाचं ऑपरेशन पण लगेच झालं. म्हणजे अगदी छोटं बाळ असताना अगदी सगळ्या सिस्टर एका हातावर त्याला घेऊन फिरत होते. 2 हात लावायला लागत नव्हते, इतका तो छोटा होता. आणि मग त्यानंतर आम्ही त्याला महत्व प्रयासानं ते म्हणजे अगदी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या आशीर्वादाने
त्याला जीवनदान मिळालं. चांगले चांगले डॉक्टर त्या पाठीमागे उभा केले. त्यानंतर ज्यांनी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं ज्यांनी ऑपरेशन केलं पायाचं, त्याच डॉक्टरनी एस कुलकर्णी सर होते. अनेक म्हणजे अगदी नेपाळपर्यंत त्याला नेलं, त्याला चालायचं प्रयत्न सगळे डॉक्टर ज्यांनी ज्यांनी सांगितलं आम्हाला तिथं तिथं त्याला न्यायचा आम्ही प्रयत्न केला. या सगळ्या प्रवासात आम्हाला त्याच्याकडून खूप अशा अपेक्षा होत्या की त्यामुळेच आम्ही की त्याच्यावर आता दुसरा बाळ आम्हाला झाला असतं, पण आम्ही दुसऱ्या बाळाला जन्म दिला नाही. कारण अशा या मुलावरच आपण स्ट्रगल करायचं, संघर्ष करायचं आणि त्याच मुलाला छानपणे वाढवायचं. दुसरा एखादं चांगलं बाळ जन्माला आल्यानंतर या मुलावर नक्की दुर्लक्ष झालं असतं. कारण सगळेजण पळणाऱ्या घोड्यावरच पैसे लावतात, अशा पद्धतीच्या भावना अनेक लोकांच्या असतात. पण यामध्ये मी निश्चितपणा त्याच मुलाला जरी दिव्यांग असला, दिव्यांगाचा कुठेतरी आयकॉन झाला पाहिजे. ज्या पद्धतीने त्याने विचार मांडले तशा पद्धतीचं त्याची सामाजिक भावना आहे. अनेक अगदी जे आर्थिक दुर्बल असतील किंवा अगदी मतिमंद असतील अशा शाळेमध्ये तो वाढदिवस साजरा करतो. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना सगळ्या जीवनाच्या वस्तू वाटणे, त्याला शालेय साहित्य वाटणे, अनेकांना खूप चांगल्या पद्धतीची मदत करायची भावना सातत्यानं तिची लहानपणापासून आहे. त्या सगळ्या त्याच्या भावनेला आम्ही साथ देत आलो. आमच्या मिसेस असतील प्राध्यापक रुपाली इंगळे, त्यांनी सातत्यानं त्याच्या संगोपनामध्ये खूप मोठा जीव लावून त्याला वाढवले, मोठे केले. त्याला त्याच्यात एक उपजत गुण आहे, एक ते वक्तृत्व आहे त्याच्याकडे. बीसीए सारख्या चांगल्या ठिकाणी कॉलेजमध्ये तो अगदी ऑल क्लिअर चांगला म्हणजे 70-72% प्रमाणे काम म्हणजे मार्क्स मिळवले. ते आता मला वाटतं शेवटच्या सेमिस्टर त्याचं फक्त राहिले, म्हणजे तो ग्रॅज्युएट होतोय. म्हणजे अनेकांना वाटत होतं की हा काय करणार नाही, पण त्याने पहिल्याच स्पर्धेत म्हणजे फक्त त्याला आनंद मिळावा म्हणून आम्ही खेळलो. काही मेडल घ्यावं या उद्देशाने आम्ही गेलो नाही. ज्या गोष्टीचा आनंद आहे तिथं आम्ही त्याला न्यायचा सातत्यानं प्रयत्न केला. पण तिथं सुद्धा त्यानं सिल्वर मेडल घेतलं. सिल्वर मेडल घेतल्यानंतर त्याला भेटायला आलेली लोक जर सर बघितली तर कमीत कमी 2-2.5 हजार लोक त्याला भेटून धुके देऊन गेले. म्हणजे मला वाटतंय बुकिंगची संख्या 300 ते 350 होती आणि आम्हाला वाटलं नाही की इतकी लोक भेटा येतील. इतका मोठा त्याचा पण मित्रपरिवार खूप मोठा आहे. आणि, त्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा द्यायला खूप लोक आमच्या घरी येऊन गेले आणि अगदी पालकमंत्री असतील किंवा या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील किंवा आमचे सहकार मंत्री, या सगळ्यांनी त्याला फोनवर शुभेच्छा दिल्या. म्हणजे त्याच्या बाबतीत जरा थोडस लक चांगला आहे की त्याचा संपर्क अनेक लोकांच्या बरोबर आहे. राजकारणाची खूप आवड आहे, क्रिकेटची खूप आवड आहे आणि माणसं मिळवाय त्याला खूप आवड. म्हणजे आपल्याला स्वतःला काय कमी पडलं तरी चालेल, पण माणसांना काही कमी पडता कामा नये, आपल्या मित्रांना काही कमी पडता कामा नये, दुर्बल घटकांना काही कमी पडता कामा नये. माझ्या दिव्यांग बांधवांच्या पाठीशी सातत्यानं उभा राहायची भूमिका तिची आहे आणि ती भूमिकेला निश्चितपणानं बळ यावं. आपल्या सगळ्या या उपक्रमातून अनेक लोकांच्या पर्यंत तो पोहोचावा आणि पोहोचल्यानंतर त्याचं कार्य सगळ्यांच्या पर्यंत गेल्यानंतर त्याला काय अनेक लोकांना मदत करता येत असेल किंवा त्याच्या बाबतीत त्याला काही शिकता येत असेल. पॅरा अकॅडमीचे आता संतोष दादा बोलले, आमचे चौगले साहेब बोलले, तावडे साहेब बोलले, ही सगळी मंडळी हिमालयासारख्या त्याच्या पाठीशी आहे. त्याने एक त्याच्यामध्ये एक वेगळं वळण घेतलं आणि त्याने एक त्याच्यामध्ये आम्हाला माहितच नव्हतं की असे काही गेम असतात. आता क्लब थ्रो माहितच नव्हतं, आम्ही कधी बघितलंच नाही, ऐकलं पण नाही. पण त्या मुलांना म्हणजे आपल्या प्रथम शोधून काढलं. संतोष दादांना शोधलं आणि संतोष दादांनी शोधल्यावर संतोष दादांनी त्यांना एक गेम चांगला दिला, मुशी आणि क्लब थ्रो, आणि कोल्हापूरचा पहिल्यांदाच ते सिल्वर मेडल कोल्हापूरसाठी मिळालं. ही चांगली गोष्ट त्याच्या आयुष्यात घडली. इथून पुढे आता त्याला जे समाजसेवेची आवड चांगली आहे, शिवसेवेचं काम करतोय. अनेक जे वृद्धाश्रम असेल किंवा आपले मतिमंद मुलांची शाळा असेल त्याचं त्याचं पूर्वीपासून लक्ष होतं. पण आता या टीम सगळी मिळाल्यामुळं त्या टीमच्या बळावरती आता अनेक ठिकाणी प्रवास करेल. आम्ही आता 21-27 तारखेला अहमदाबादला चाललोय नॅशनल खेळासाठी. आता आज मुंबईत आहे. अगदी मुंबईतनं पुण्यात जाताना वाटेतच आम्ही आता एका फ्लॅटवर म्हणजे फ्लॅटच्या ह्याच्यामध्ये कोच मध्ये बसून आपल्याला मुलाखत द्यायला लागली.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं मी इकडे होतो 2 दिवस प्रचारात. आणि त्यात प्रथमच पण ते गोशियाच्या गेमचं प्रॅक्टिस एक मॅडम इथं असल्यामुळे त्यांचे गाईडलाईन घेण्यासाठी पण आम्ही सगळी फॅमिली आलो. आणि आता मुंबईत आपल्याशी संवाद साधतोय. आणि आम्ही आता उद्या पुण्यात आणि परवा मग कोल्हापूरला येतोय. आणि धन्यवाद आपल्याला साहेब की आपण खूप चांगल्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करून त्याच्या सगळ्या गोष्टींना वाव मिळाला की त्यांना व्यक्त होता आलं. खरं तर होणं एक खूप मोठी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये असणारे सगळे आतले सगळे गोष्टी बाहेर पडल्या पाहिजेत. आणि त्या पडण्यासाठी म्हणून तुम्ही माध्यम राहिला. त्या माध्यमातून त्यांना सगळं सांगितलं. मला सुद्धा मी भारावून गेलो. त्याने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याशी बोलला, मुलाखत दिली. आणि आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी खरं तर आम्ही तुमचं चॅनेल सातत्यानं बघत असतो तुमच्या माध्यमातून. आणि या सगळ्या माध्यमातून अनेकांना व्यासपीठ, एक दर्जेदार व्यासपीठ देण्याची भूमिका सर आपली आहे. आणि या भूमिकेशी आपण एक न्याय देण्याची भूमिका तुम्ही या मंडळींना जे बरोबर आहे. खरं तर त्यानं बोलला प्रथम की निसर्गाने ज्यांच्यावर अन्याय केलाय, पण तुम्ही मात्र त्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार आणि धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. त्यांच्या आईला पण बोलू द्या. फक्त शुभेच्छा दे. बोला म्हणजे आपल्या उत्तम हॅलो. हा बोला मॅडम. हॅलो. बोला बोला. हा हा आपण या माध्यमातून प्रथमशी संपर्क साधलेला आहे. मग त्याची जी मुलाखत घेतलेली आहे त्याबद्दल प्रथमतः तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि प्रथम बद्दल जी सगळ्यांनी काळजी व्यक्त केली त्याबद्दल मी आता जे जे सगळे जॉईन आहेत त्या सगळ्यांचाही मी खूप आभारी आहे. असेच उपक्रम आपण घेत जावा. माझ्या प्रथमच्या पाठीशी असंच राहू द्या. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप असं की मुलाला सांभाळण्यासाठी किती त्याग करायचा असतो आणि संयमाने जगायचं असतं त्याचं आदर्श उदाहरण तुमच्याकडून आज ऐकायला मिळालं. खरोखर तुम्हाला सॅल्यूट दोघं आई-वडिलांना की अशा पद्धतीने मुलांना घडवायचं असतं. जसं प्रत्येक वाक्यात, प्रत्येक शब्दात आई-बाबांबद्दल जे प्रेम होतं प्रथमचं संवादात ते खरोखर जाणवलं की असे आई-बाबा जर प्रत्येकाच्या पाठीशी असले तर जसं त्याने सांगितलं की माझ्यासारखे प्रथम घडले पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर निश्चितच तुमचं पाठबळ आणि त्याची इच्छाशक्ती यातनं हे निश्चितच पुढे जाणार आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. अ, आणि आमचा हाच प्रयत्न असतो की हा संवाद वाढला पाहिजे. कारण प्रत्येक जण इंडिव्हिज्युअली खूप मोठ्या-मोठ्या लेव्हलला आहेत, पण एकमेकांशी संवादात नाही आहे. आमचा प्रयत्न हाच आहे आणि त्यासाठीच आम्ही प्रत्येक सोमवारी संवाद सारथीत असे महानुभावांना बोलवत असतो प्रथमसारख्या, की त्यांनी येऊन त्यांची जर्नी शेअर करावी. ही फक्त अपंग व्यक्तींसाठीच नाही तर नॉर्मल लोकांना पण प्रेरणादायी असंच हे सगळं कार्य आहे. अ, अजून जर कोणाला बोलायचं नसेल तर मी प्रथम तुम्हाला विनंती करतो, की एक छोटासा संदेश सर्वांना द्यावा जाता-जाता प्रेरणादायी संदेश. आणि खरोखर आज तुमच्याकडून जे मिळालं खूप सारं आम्हालाच नाही जे ऑनलाईन बघत असतील नंतर पण बघतील त्यांच्यासाठी असं एक दिशा आणि गती त्यांच्या जीवनाला तुमच्याकडून मिळेल. जसं तुम्ही सांगितलं की इतिहास घडवायला काही हातपायाची गरज नसते. एक तुम्ही मनात इच्छा ठेवली, डोकं वापरलं तर तुम्ही कुठेही जाऊ शकतात. आणि जसं आता संतोष सरांनी सांगितलं की गेम शिकण्यासाठी तुम्ही आग्रह केला आणि परिस्थिती बघितल्यावर
कुठला गेम द्यावा हे त्यांच्यातल्या गुरुने ओळखलं आणि तुम्हाला त्या पद्धतीने घडवलं, तर खरोखर दोघांचेही खूप खूप ऋण की अशा पद्धतीने गुरु शिष्य असतील आणि असे संवाद असतील तर निश्चितच असे प्रथम आणि समाजासाठी कार्य करणारे संतोष सर, प्रथम विकास चौगुले असे निश्चितच पुढे येऊन सर्वांसाठी प्रयत्न करतील असंच आम्हाला वाटतं. प्रथमजी जाता जाता एक छोटासा संदेश सर्वांसाठी, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या सत्संगाची सांगता करूया. मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्वांना संदेश देऊ इच्छितो. आपण जर मनामध्ये ठरवलं तर आपण काही करू शकतो. कसल्याही पद्धतीचं यश आपण प्राप्त करत असतो. कुणीतरी फार छान म्हटलेलं आहे, मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो दिन गडे उन पर है धिक्कार. त्यामुळे आपण आपले प्रयत्न सोडले नाही पाहिजे. आपल्या स्वतःवरती स्वतःच्या कामावरती विश्वास ठेवून प्रामाणिक राहून काम केलं पाहिजे. त्याची शक्ती ओळखून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि निश्चितपणानं आपण सर्व या माध्यमातून हे लक्षात घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय भारत. धन्यवाद प्रथमजी. मी पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांचे पण आभार व्यक्त करतो. आणि प्रथमजी आपण पुढेही संवादात राहूया आणि जास्तीत जास्त तुमच्यासारख्या लोकांकडून जी प्रेरणा मिळते या ऑनलाईनच्या माध्यमातून ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करूया. आम्ही सतत याच्यासाठीच असतो की हा संवाद वाढला पाहिजे. कारण खूप ठिकाणी काम चाललंय पण एकमेकांना समजून घेत नाही. तर या संवाद सारथीचा उद्देश तोच आहे की आतला आणि बाहेरचा संवाद वाढवत राहणं आणि त्या माध्यमातून बदल घडवत राहणं. मी जास्त वेळ न घेता एक छोट्याशा प्रार्थनेने आजच्या या सत्संगाची आपण सांगता करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद. पुनश्च भेटूया पुढच्या सोमवारी संवाद सारथीच्या नवीन पुष्पात. धन्यवाद सर.